नावाला मनापासून धन्यवाद देईल की पुन्हा एक वार आजच्या रविवारच्या दिवशी नवीन महिन्याच्या सुरुवातीला आम्ही सर्वजण एकत्र जमा झालेलो आहोत. कौटुंबिक प्रार्थना आणि कौटुंबिक चर्च या माध्यमातून आज आम्ही तुमच्या पुढे येत आहोत. आज 3 तारीख आहे आणि एप्रिल महिन्याचा आज सुरुवात चालू झालेली आहे. तरी लॉकडाऊनमुळे आम्ही सर्वजण घरामध्ये असताना आम्ही आज या प्रभुभोजनामध्ये आणि त्याच पद्धतीने या चर्चच्या सर्व्हिसमध्ये आम्ही एकत्र येऊया. परमेश्वरांनी तुम्हाला मला हा नवीन महिना दिलेला आहे आणि आज संपूर्ण जग लॉकडाऊन असताना कोरोना सारखा आजार या ठिकाणी असताना देखील परमेश्वरांची कृपा तुमच्यावर माझ्यावर झालेली आहे की आज आम्ही घरामध्ये बसून त्याची स्तुती आणि आराधना करत आहोत. जी वेदी अब्रामाने बांधली होती, याकोबाने बांधली होती, ती वेदी आज आम्ही आमच्या घरामध्ये चालू करत आहोत. उपकार स्तुतीचा यज्ञ आम्ही त्याला अर्पण करत आहोत. परमेश्वर तुम्हाला मला आज आशीर्वादित करणार आहे. चला तर आपण या आशीर्वादामध्ये या सहभागितेमध्ये येऊया आणि परमेश्वराला म्हणूया की प्रभू तुझी कृपा तू आम्हाला दाखव. आजच्या भक्तीला सुरुवात करत असताना आपण स्तोत्र 100 हे वाचूया. स्तोत्रसंहिता 100. उपकार मानण्याचे स्तोत्र. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गायन करेल त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे असे जाणा. त्यानेच आम्हास उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुर्णातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नामाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया युगानुयुग आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. लॉर्ड, आजच्या या शब्दात दिवशी प्रभुवारी आपण परमेश्वराची स्तुती आराधना करूया. आणि या लॉकडाऊनच्या समयात देखील त्याने आपल्याला एकत्र असं ठेवलेलं आहे आणि त्याच्या कृपेमध्ये त्याच्या सामर्थ्याने आपल्याला त्याने ठेवलेलं आहे. म्हणून आपण त्याची स्तुती आराधना करूया. आणि या समय आपण एक सुंदरसं गीत परमेश्वराकडे पुढे गाऊया आणि त्याची स्तुती आराधना करूया. किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती गुंग करीतो, वर्णन करण्याना पुरे जीवा. किती आनंद हा धावत होतो वेगी, नाशाकडे मी जरी. धावत होतो वेगी, नाशाकडे मी जरी. बोलावली मजना गाविले प्रेम तरी. किती आनंद स्वर्गीय आनंद प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती तुंग करीतो, वर्णन करण्यान पुरे जीवा. किती आनंद मोडत असताना मोड का माझा बोलू. मोडत असताना मोड का माझा बोलू. उमज फिराविले प्रेमे मध्यस्थी करून. किती आनंद स्वर्गीय आनंद प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर मती गुंग करीतो, वर्णन करण्यान पुरे जीवा. किती आनंद येशील मेघांवरी भेटण्या अंतराळी. येशील मेघांवरी भेटण्या अंतराळी. असे आनंदी आनंद येथे निरंतर आनंद. किती आनंद स्वर्गीय आनंद प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती गुंग करीतो, वर्णन करण्यान पुरे जीवा. किती आनंद प्राणप्रिया पाहिला जेव्हा तुझा सुमुखा.
या पाहिला जेव्हा तुझा सुमुखा मनमन तळमळते आतुर मी दर्शना किती आनंद स्वर्गीय आनंद प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तू मती गुंग करीतो वर्णन करण्यान पुरे जीवा किती आनंद हा प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा पापाच्या दरी तुरी मर काढिले मला किती आनंद हा स्वर्गीय आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती गुंग करीतो वर्णन करण्यान पुरे जीवा किती आनंद हा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. येणाऱ्या आठवड्यामध्ये ज्यांचे वाढदिवस असतील अशा लोकांसाठी देखील आपण प्रार्थना करूया. त्याच पद्धतीने आजारी लोकांसाठी देखील आपण यावेळेस प्रार्थना करूया. वैद्य संदेश परमेश्वर आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करते तुला मान महिमा आणि सदस्य करू प्रार्थना करतो की आजच्या दिवसासाठी की आज आमच्या सर्व प्रियजनांसाठी मागत आहे प्रभू की ज्या लोकांचे वाढदिवस होते त्या लोकांसाठी ज्या लोकांचे लग्नाचे वाढदिवस आहेत अशा लोकांसाठी येणाऱ्या आठवड्यांमध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत त्या अशा लोकांसाठी मी प्रार्थना करतो. त्या सर्वांना तो आशीर्वादित असं कर. त्यांना हे संपूर्ण नवीन वर्ष आशीर्वादाने भरभराटीने दे समृद्धी दे. त्यांच्या मनातल्या इच्छा ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण कर. सर्वांना तू चालव त्यांच्याबरोबर तू राहा. त्यांच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये पूर्ण कर. तसंच आम्ही प्रार्थना करतो प्रभू की आज जगामध्ये जे कोरोना सारखा आजार जो आहे त्या आजारामध्ये अनेक लोक मरत आहेत प्रभू. संपूर्ण जग निराशामध्ये दुःखामध्ये भयामध्ये मृत्यूच्या भयामध्ये आहे आणि या सर्व भयामध्ये प्रभू एकच उत्तर आहे की तू आमचा जिवंत देव आहेस. तू आम्हाला सांभाळतोस. आमची गरज ख्रिस्त येशूने पूर्ण करतोस आणि आम्हाला ही खंबीर अशी मनामध्ये एक इच्छा आणि एक विश्वास निर्माण केलेला आहे की कुठल्याही संकट आमच्या जीवनामध्ये येणार नाही. तरी देखील मी प्रार्थना करतो प्रभू की आज आमने अनेक ख्रिस्ती बांधव या कोविड-19 आजारी आहेत त्या सर्व लोकांसाठी मागत आहे प्रभू की आज सर्वांना तो आशीर्वादित असं कर. सर्व पालक वर्ग जे आहेत की जे ऑनलाईन सर्व्हिस घेत आहेत मंडळीसाठी प्रार्थना करत आहेत मंडळीतील प्रत्येक सभासदासाठी आणि प्रभू प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही प्रार्थना करत असताना प्रभू ही जी वेळ तो आम्हाला दिली आहे प्रार्थनेची ती आम्ही योग्य रीतीने युटिलाइज करावी असं तू बोलले प्रभू. तो आम्हाला आशीर्वादित असं कर. आमच्या प्रार्थनेचे उत्तर दे. या जगाला आज खरी गरज असेल तर ती म्हणजे प्रार्थनेची आणि प्रभू आज आम्ही मागत आहोत हे प्रार्थनेचं ओझं तो आम्हाला दे. लवकरच आम्ही या लॉकडाऊनमधून बाहेर पडू आणि पुन्हा एकदा चर्चमध्ये येऊन तुझी स्तुती आराधना करू एकमेकांना साक्ष देऊ आणि हे जे लॉकडाऊनचे दिवस आम्ही कशा रीतीने प्रार्थना केली कशा रीतीने स्तुती आराधना केली हे लोकांना सांगू असं तू दे. तो आम्हाला चालवतो आमच्यावर येशूच्या गोड आणि प्रिय नावातून एक आमेन. आजचा शास्त्रभाग आहे लूक याचा 9वा अध्याय वचन 51 ते 56. लूककृत शुभवर्तमान 9वा अध्याय 51 ते 56. येशू यरुशलेमास जावयास निघतो. आदित्य न करणारे शंभरोनी. पुढे असे झाले की त्याचा वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा त्याने यरुशलेमास जाण्याचा दृढ निश्चय करून तिकडे आपले तोंड वळवले. त्याने आपल्यापुढे निरोपे पाठवले तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करावयास शंभरोनाच्या एका गावात गेले. परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही कारण त्याचा रोग यरुशलेमाकडे जाण्याचा होता. हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, प्रभूजी, एलियाने केल्याप्रमाणे आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे काय? त्याने वळून त्यास धमकावले की तुम्ही कोणत्या आत्म्याचे आहात हे तुम्हास ठाऊक नाही. कारण मनुष्याचा पुत्र माणसास प्राणाचा नाश करावयास आला नाही तर तारावयास आला. मग ते पुढे दुसऱ्या गावास गेले. परमेश्वर करो ही वचने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित हो.
जो शास्त्रभाग वाचण्यात आला होता तो म्हणजे लुकृ शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 51 पासून 56 वचन नव्या करारामधून लुकृ शुभवर्तमान याचा 9वा अध्याय 51 पासून 56 वचन. येशू यरुशलेमेत जाण्यास निघतो, आतिथ्य न करणारे शंभरुनी. पुढे असे झाले की त्याच्या वर घेतले जाण्याचा समय जवळ आला, तेव्हा त्याने यरुशलेमेत जाण्याचा दृढ निश्चय तिकडे आपले तोंड वळविले. त्याने आपणा पुढे निरोपे पाठविले. तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करावयास शोमरोनाच्या एका गावात गेले. पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, कारण त्याचा रोग यरुशलेमेकडे जाण्याचा होता. हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, प्रभुजी, आकाशातून अग्नीने पाडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे काय? त्याने वळून त्याला धमकाविले. मग ते दुसऱ्या गावाकडे गेले. आजच्या या संदेशाच्या द्वारे मी आपल्या पुढे एक नवीन कॅरेक्टर आपल्या पुढे आणत आहे, आणि ते म्हणजे योहान शुभवर्तमान याचा जो लेखक आहे तो म्हणजे योहान. जी मी एक सिरीज चालू केलेली आहे, ती सिरीज म्हणजे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना भेटला आणि शिष्यांच्या जीवनामध्ये झालेले चमत्कार अथवा शिष्य लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तासाठी केलेलं कार्य याच्यावर आपण विचार करत आहोत. पहिल्या रविवारी आपण पेत्राविषयी पाहिलं होतं की पेत्र हा प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो. वधस्तंभाकडे जाण्याच्या आधी येशू ख्रिस्ताचा नकार करतो, परंतु तोच पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा पुन्हा एकदा पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त त्याला भेटतो आणि त्याच्यावर एक जबाबदारी टाकण्यात येते, मंडळी सांभाळण्याची, मंडळीला विश्वासात घेण्याची, आपले भाऊबंद शिष्य लोक आहेत त्या शिष्य लोकांना खंबीर करण्याची आणि त्याच्याद्वारे ख्रिस्ताची सुवार्ता रोम शहरामध्ये सांगायची. ही जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली होती, त्याला देण्यात आली होती आणि ती जबाबदारी त्यांनी पूर्णरित्याने पार केलेली आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. दुसऱ्या देवाच्या येशूच्या शिष्याविषयी आम्ही पाहिलं तो म्हणजे थोमा. हा जो थोमा होता, दुदुम म्हटलेला थोमा, हा जो नकारात्मक विचारांनी चाललेला होता, प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या सेवेमध्ये दे प्रत्येक गोष्टीमध्ये जो संशय घेणारा होता, परंतु अशाही व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने जवळ केला, त्याच्यावर प्रीती केली. त्याच्यातला जो संशय धरण्याचा जो आत्मा होता, त्याच्या पुनरुत्थानाविषयी जो प्रश्न त्याने उपस्थित केला होता, त्या प्रश्नाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तर दिलं. त्याला आपल्या हातामध्ये हात घालायला परवानगी दिली. कुशीमध्ये ज्या ठिकाणी भाला खोपसण्यात आला होता त्या ठिकाणी हात घालून त्या थोमाची त्या ठिकाणी खात्री पटवून दिली की तो प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित आहे, आणि त्या ठिकाणी थोमाने म्हटलेलं आहे की माझा देव माझा प्रभू. आणि आज आपण तिसऱ्या व्यक्तीकडे पाहणार आहोत, तो म्हणजे योहान. आणि या योहानाविषयी अनेक वेळा आम्हाला अनेक गोष्टींविषयी आम्ही कन्फ्यूज असतो की पवित्र शास्त्राचा मध्ये उल्लेख केलेला जो योहान आहे त्यामध्ये आम्हाला आणखी एक योहान दिसतो, आणि तो म्हणजे बाप्तिस्मा करणारा योहान. आणि या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानावर एक जबाबदारी होती, आणि ती जबाबदारी ही होती की तो प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग तयार करण्यासाठी या जगामध्ये आला होता. जो राजकुमार, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, याचा मार्ग निर्माण करण्यासाठी अरण्यामध्ये जी घोषणा झाली होती की प्रभूसाठी मार्ग तयार करा, आणि तो मार्ग तयार करणारा व्यक्ती कोण होता, तो योहान होता. आणि या योहानाचा शिरछेद झाला आणि तोपर्यंतच त्याचं कार्य होतं, आणि ते कार्य करून ते संपवलं जातं. आणि आज आम्ही त्या एका दुसऱ्या योहानाकडे पाहणार आहोत की जो योहान, ज्याला असंही म्हटलं गेलेलं आहे की गरजणारा पुत्र, असं त्याला टोपण नाव देखील त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि या गरजणारा असं म्हणण्याचा उद्देश देखील असा आम्हाला पाहायला मिळतं की आजचा जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे की या शास्त्रभागामध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं की या योहानामध्ये रागाचा स्वभाव होता. रागिष्ट असं आपण म्हणू शकतो की त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला राग खूप लवकर यायचा. आणि या रागामध्ये तो प्रभू संती बोलतो की प्रभू, मी आकाशातून अग्नी येऊन या ठिकाणी या शोमरोनाचं गाव नष्ट व्हावं अशी प्रार्थना करू काय? आणि असा हा एक त्याचा जो स्वभाव आहे तो स्वभाव आम्हाला पाहायला मिळतो. तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावर प्रीती करतो आणि त्या आपल्या सेवेमध्ये त्याला घेतो. योहान शुभवर्तमान हे असं एक शुभवर्तमान आहे की ज्या शुभवर्तमानामध्ये विश्वासावर जास्त भर दिला गेलेला आहे. आणि त्याचा जो श्वास आहे असं आपण म्हणू शकतो की योहानाचा शुभवर्तमानातला जो श्वास आहे तो म्हणजे विश्वास. आणि पहिल्यापासून तो शेवटपर्यंत
त्या ठिकाणी विश्वासाला फार महत्व दिले गेले आहे. आम्ही जर मत्तय, मार्क, लूक आणि यॉहन हे 4 शुभवर्तमानाचा अभ्यास केला तर पहिले 3 शुभवर्तमान जे आहेत की सिमोपॅटिक गॉस्पल असं म्हटलं गेलेलं आहे, की याचा अर्थ असा आहे की एकाच सीन विथ वन आईज, म्हणजे एकाच दृष्टिकोनातून बघितलेले असे 3 शुभवर्तमान आम्हाला पाहायला मिळतील. परंतु जे 4थं शुभवर्तमान जे आहे यौनपुरुष शुभवर्तमान ते फार वेगळ्या पद्धतीने लिहिलं गेलेलं आहे. ते कुठल्या यहुदी व्यक्तींसाठी अथवा विदेशी लोकांसाठी नाही, ते एक सर्वसामान्य मनुष्यासाठी की त्याचा विश्वास हा प्रभू येशू ख्रिस्तावर बसावा आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी आपल्या जीवनामध्ये तारणारा म्हणून स्वीकारावा, हाच तो फार महत्वाचा उल्लेख त्या ठिकाणी योहानाने केलेला असं आम्हाला पाहायला मिळतं. या योहानाचं जर फॅमिली बॅकग्राऊंड बघायला गेली तर असं आम्हाला पाहायला मिळेल की याच्या जब्दीचा मुलगा आणि शिमुनीचा मुलगा असं हा योहान आहे. आणि या योहानाला एक भाऊ देखील होता, त्याचं नाव होतं जेम्स, म्हणजे आपण त्याला याकोब देखील म्हणतो. आणि हा याकोब आम्हाला पाहायला मिळतो. आणि त्याच पद्धतीने या योहानाचा जो त्याचा जे तो आपला जो बिझनेस त्याचा होता तो म्हणजे तो मासे धरणार होता, फिशरमॅन होता. आणि या सर्व गोष्टी आम्ही पाहत असताना आम्हाला हे पाहायला मिळतं की येशू ख्रिस्तांनी ज्या शिष्य लोकांना निवडलं ते सर्व शिष्य लोक रिकामटेकडे नव्हते, तर ते व्यवसायामध्ये ते काम करण्यामध्ये ते पूर्ण होते, ते त्यांच्या व्यवसायामध्ये अतिशय वेल सेटल होते आणि अशाच लोकांना त्यांनी निवडलेलं होतं. आम्हाला जर ख्रिस्ताची सेवा करायची असेल तर आमच्या जीवनामध्ये ते काम करण्याची वृत्ती असणं हे फार महत्वाची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्तांनी आणि कोणी एका देवाच्या सेवकाने म्हटलेले आहे की बिली ग्रॅम सारख्या एका देवाच्या महान सेवकाने फार सुंदरतेने म्हटलेलं आहे की रिकामटेका आराम खुर्चीवर बसलेला देवाचा सेवक कधीच ख्रिस्ताची सेवा करू शकत नाही. आम्हाला या गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे की आम्ही आमच्या कामामध्ये असावं आणि त्याच वेळेस प्रभू आमच्याकडे पाहिल आणि तो आमच्यावर जबाबदारी टाकेल. आणि मग आम्ही या शुभवर्तमानाकडे वळतो त्यावेळेस आम्हाला या शुभवर्तमानामध्ये आम्हाला सुरुवातच अशी पाहायला मिळते की तो आपल्या शुभवर्तमानाची सुरुवात अशी करतो की शब्द हा जो या शब्दाला ग्रीक भाषेमध्ये लॉगस असं म्हटलं गेलेलं आहे. आणि हा ग्रीक शब्द तो असं म्हणतो की प्रारंभिक शब्द होता, शब्द देही झाला आणि तो शब्द आमच्यामध्ये वास्तव्यात आलेला आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताला त्यांनी परमेश्वराचा शब्द म्हणजे जो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्या पद्धतीने उत्पत्तीमध्ये परमेश्वर आम्हाला पाहायला मिळतो आणि तोच शब्द ह्या जगामध्ये आलेला आहे आणि ह्या जगामध्ये त्यांनी देह धारण केलेलं आहे. आणि त्याच योहानाने सांगितलं गेलेलं आहे की नियमशास्त्र हे मोशेकडून आलेले आहे, परंतु कृपा जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताकडून आलेली आहे. नियमशास्त्र तुम्हाला सांगतं की तुम्ही पापी आहात, परंतु येशू म्हणतो की तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. धर्म तुम्हाला सांगतं की हे तुला केलं पाहिजे, तुझं तारण होण्यासाठी तुला अर्पण दिलं पाहिजे, तुला वेदी चढवलं पाहिजे, वेदीवर अर्पण केलं पाहिजे, रक्त सांडलं पाहिजे. परंतु तारण आम्हाला सांगतं की तुझ्यासाठी या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. पहा किती विरोधाभास आम्हाला पाहायला मिळतं की जुना करार हा त्या ठिकाणी आम्हाला सांगतो की तुम्ही पापी आहात आणि तुमच्या पापाचा शेवट हा मृत्यूमध्ये होणार आहे आणि देवापासून तुमची ताटातूट होणार आहे. परंतु नव्या करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश नव्हता, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. योहानांनी या ठिकाणी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा एक कोकरा आहे, निष्पाप असा तो कोकरा आहे आणि तो संपूर्ण मनुष्य प्राण्यासाठी एकदाच त्या वधस्तंभावर मरण पावणार आहे आणि त्याच्या मरणामध्ये आम्हाला सार्वकालिक जीवन आहे हे त्यांनी स्पष्टरित्याने सांगितलेलं आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की या विश्वासाच्या विषयी पवित्र शास्त्रामध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांनी विश्वासावर जास्त भर दिलेला आहे. आणि मग पुन्हा आम्ही या गोष्टींकडे विचार करतो की विश्वास धर म्हणजे तुला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल, याच्यावर ते बोलत होता. आणि हे शुभवर्तमान जे आहे ते आध्यात्मिक स्वरूपाचं आहे. आणि या शुभवर्तमानामध्ये त्यांनी 7 वेळा आम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतील की ज्या ठिकाणी तो म्हणतो की मी जीवनाची भाकर आहे, त्याच पद्धतीने तो म्हणतो की तो जीवनाचं पाणी आहे, तो जगाचा प्रकाश आहे, तो मार्ग सत्य व जीवन तो प्रभू येशू ख्रिस्तच आहे. येशू ख्रिस्ताची जी वंशावळी जन्मवृत्तांत, बालपण, परीक्षा, रूपांतर, शिष्यांची नेमणूक, दाखले, स्वर्गारोहण आणि महान पहिल्यांदा यांची ओळख आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये.
महान जाहीरनामा जो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या राज्यासाठी जो जाहीरनामा केला होता, तो जाहीरनामा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. तर माझं या ठिकाणी आम्हाला काय पाहायला मिळतं की माझा पिता असा वृत्तांत प्रभू येशू ख्रिस्ताने 35 वेळा या ठिकाणी केलेला आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. खचित यावरून अधिकार जो प्रभू येशू ख्रिस्ताला मिळाला होता तो 25 वेळा त्यांनी त्या ठिकाणी म्हटले गेलेला आहे. विश्वास ठेवणे, विश्वास धरणे, विश्वासामध्ये राहणे असे वाक्यप्रचार 98 वेळा या शुभवर्तमानामध्ये आलेले आहेत. आणि प्रत्येक अध्यात्म त्याचे देवत्व दिसते. आणि 7 साक्षीदार आहेत असं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. 7 चिन्ह आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. येशू ख्रिस्ताने जो पहिला चमत्कार केला तो म्हणजे पाण्याचा द्राक्षरस. योहान शुभवर्तमानाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी जो पहिला चमत्कार केलेला आहे तो म्हणजे पाण्याचा द्राक्षरस. आणि त्याच ठिकाणी त्याच्या शिष्य लोकांनी देखील येशूवर विश्वास ठेवला. हे विश्वासाचं जे गुज जे आहे तो त्या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. पाण्याचा द्राक्षरस करणे, अंमलदाराच्या मुलाला बरे करणे, बेतसैदा या ठिकाणच्या तळ्याजवळ बसलेल्या पंगू माणसाला त्यांनी बरं केलेलं आहे. 5,000 त्यांनी जेवण दिलेलं आहे. पाण्यावरून चालणे, जन्मांधळ्या माणसाला बरं करणे, आणि लाजारस हा जो मृत झालेला त्याचा मित्र होता त्याला मरणातून जिवंत केलेलं आहे. अशा पद्धतीने आम्हाला या 7 गोष्टी त्यांनी केलेल्या असं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तसेच त्यांनी 7 विधाने या ठिकाणी केलेली आहेत. आणि ती 7 विधानं अशी आहेत की मी आहे, आय एम द आय एम. आणि मी आहे असं तो म्हटलेला आहे. मी जीवनाची भाकर आहे, मी जगाचा प्रकाश आहे. अब्राम झाला त्यापूर्वीच मी आहे. मी उत्तम मेंढपाळ आहे, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. मी खरा द्राक्षवेल आहे. आणि माझ्याद्वारे जो कोणी मला पाहतो तो पित्याला देखील पाहतो असं तो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला तो असं म्हणत आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्याच पद्धतीने पवित्र आत्म्याविषयी देखील या शुभवर्तमानामध्ये म्हटलं गेलेलं आहे. या पवित्र आत्म्याविषयी आम्हाला 4 गोष्टी पाहायला मिळतील की हा पवित्र आत्मा अंतर्यामी येणारा आत्मा आहे. म्हणजे जो आत्मा देवाचा आत्मा जो आहे तो आमच्या आतमध्ये येतो. त्याच पद्धतीने हा आत्म्याच्या द्वारे आम्हाला सहाय्य करण्यासाठी हा आत्मा परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला आहे. आणि त्याच पद्धतीने हा आत्मा ओतप्रोत वाहून जातो. जर आम्ही योहानाच्या शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायामध्ये पाहिलं की जो कोणी ताणलेला असेल त्यांनी माझ्याकडे यावे. आणि मग ज्यावेळेस हा येशू ख्रिस्त फार ओरडून त्या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही माझ्याकडे या, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये वाहत्या पाण्याचा झरा असा असणार आहे. आणि म्हणून आजची काळाची गरज हीच आहे की आम्ही येशू ख्रिस्ताला पूर्णपणे समर्पित व्हावं. आणि हा आत्मा जो पवित्र आत्मा जो आहे तो साक्ष देणारा आत्मा देखील आहे. प्रत्येक वेळेस आमच्या जीवनामध्ये चढ उतार असतात, त्या चढ उताराला तो पवित्र आत्मा आम्हाला साक्ष देत असतो. आणि या ठिकाणी पवित्र आत्म्याविषयी त्यांनी जास्त कधी त्यांनी सांगितलं गेलेलं आहे की मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी पुन्हा तुमच्याकडे येईल आणि मी तुम्हाला माझ्या जवळ घेणार आहे. आणि हा जो देवाचा कैवारी आत्मा जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा तो तुम्हाला मला दिलेला आहे. याचं कारण हेच आहे की त्या आत्म्याच्या द्वारे आम्ही भरून जावं, पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावं आणि लोकांना सुवार्थ सांगावी. हीच ख्रिस्ताची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. विश्वासाच्या संदर्भात हे 6वं इंद्रिय तुम्हाला मला पाहायला मिळतं की 5 इंद्रिय तुम्हाला मला आहेत, परंतु हे 6वं इंद्रिय जे आहे ते म्हणजे विश्वास. आणि ह्या पवित्र शास्त्राच्या योहानाच्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की योहान म्हणतो की तुम्ही विश्वास ठेवावा. आणि देवाचं जे काम आहे की जो पिता ज्या पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला जगामध्ये पाठवलेलं आहे त्याचं जे काम आहे ते काम म्हणजे तुम्हाला मला जे काम दिलेलं आहे परमेश्वराने ते म्हणजे की येशू ख्रिस्त जे काही काम करत आहे त्याच्यावर आम्ही पूर्णपणे विश्वास ठेवायचा. याच्या पलीकडे दुसरं काम तुम्हाला मला काहीच देवाने ठेवलेलं नाही. या पवित्र शास्त्राचा अभ्यास करत असताना योहानाचा अजून अभ्यास करत असताना या योहानाने आणखी 3 पत्र लिहिलेले आहेत. योहानाचे पहिले पत्र, योहानाचे 2रे पत्र आणि योहानाचे 3रे पत्र असे 3 पत्र त्यांनी लिहिलेले आहेत. त्याच पद्धतीने योहानाला झालेलं प्रगटीकरण पात्म नावाच्या बेटावर इफिस या ठिकाणी त्याला पकडून नेण्यात आलेलं होतं. आणि पकडून आल्यानंतर त्याला त्या ठिकाणी जन्मठेपेची शिक्षा त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. आणि त्या पात्म नावाच्या बेटावर तो असताना एकांतामध्ये असताना परमेश्वराने त्याला प्रभूंनी दर्शन दिलं. आणि पुढे येणाऱ्या गोष्टी 7 मंडळ्या, 7 शिक्के या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. आणि इतिहासकार जे आहेत, जे अभ्यासक आहेत ते असे सांगतात की ज्या वेळेस पेत्रानी आणि या योहानाने रोम शहरामध्ये सुवार्थ सांगितली आणि ही सुवार्थ सांगत असताना
त्या ठिकाणी काय घटना घडली की पेत्राला त्या ठिकाणी पकडण्यात आलं, त्याला वधस्तंभावर देण्यात आलं आणि त्याच वेळेस या योहानाला उकळत्या तेलामध्ये टाकण्यात आलं होतं. परंतु देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि देवाच्या सामर्थ्याच्या द्वारे त्याला त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा त्रास झालेला नाहीये असं आम्हाला पाहायला मिळतं. परंतु सरते शेवटी हा जो योहान आहे तो वयाच्या 94 वर्षापर्यंत तो जगलेला आहे. योहानाचा शुभवर्तमान लिहिण्याचा कालावधी जो होता तो इसवी सन 90 ते 94 कालावधीमध्ये त्यांनी ते शुभवर्तमानाचं लिखाणाचं काम केलेलं आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास करत असताना मला आज तुम्हाला हेच गोष्ट सांगायची आहे की येशू ख्रिस्तांनी त्याच्या शिष्यातील प्रत्येक शिष्याला काही ना काहीतरी कामगिरी दिलेली होती. आज देखील तुम्ही आणि मी देखील प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवून त्याचे आम्ही शिष्य झालेलो आहोत. मंडळीमध्ये तुम्हाला मला परमेश्वरांनी काही ना काहीतरी काम दिलेलं आहे. ते काम आम्ही शोधूया आणि प्रभूला म्हणूया की प्रभू माझ्यामध्ये काही चांगल्या गोष्टी असतील त्या गोष्टींच्या द्वारे मला तुझी सेवा करायची आहे, मला तुझी सेवा करायची आहे, तर ती सेवा तू मला दे. जर माझ्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या तू काढून टाक. या योहानामध्ये चांगल्याही गोष्टी होत्या, वाईटही गोष्टी होती आणि त्याचा जो वाईट स्वभाव जो होता तो म्हणजे परदेशीन त्याला राग यायचा. परंतु तोच योहान प्रीतीविषयी बोलतो असं आम्हाला पाहायला मिळतं. प्रीती ही सर्वात श्रेष्ठ आहे हे योहानानेच आम्हाला सांगितलेलं आहे. आणि हा योहान आपल्या शुभवर्तमानाचा शेवट असा करत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये अनेक असे कार्य केलेले आहेत आणि ते कार्य जर एक एक लिहायला गेलं तर जगामध्ये असं एकही पुस्तक म्हणजे जगामध्ये न कुठल्या प्रकारचं असं म्हणू शकतो आपण येशू ख्रिस्ताने एवढे चमत्कार केले की ते चमत्कार एक एक जर लिहायला गेलो तर एवढे चमत्कार लिहिले जातील की असं एकही इतकं मोठं पुस्तक होईल जगामध्ये ते मावणार नाही असं योहान म्हणतो. आणि या योहानाचा हा जो विश्वास होता की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताने जे काम केलेलं आहे त्या कामाकडे त्यांनी त्या दृष्टीने पाहिलेलं आहे आणि सर्वसामान्य मनुष्याला समजल उमजल अशा भाषेमध्येच त्यांनी हे शुभवर्तमान लिहिलेलं आहे. आणि हे शुभवर्तमान तुम्हाला आणि माझ्याकडे त्यांनी घेऊन आलेलं आहे. इसवी सन 90च्या सुमारामध्ये हे शुभवर्तमान लिहिले गेलेलं आहे आणि या शुभवर्तमानाच्या द्वारे आज अनेक लोकांचं तारण झालेलं आहे. आणि आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला मला म्हणत आहे की आज मी तुला बोलवत आहे, तू आपलं संपूर्ण अंतःकरण मला दे आणि माझ्या शिष्य म्हणून तुला जी सेवा मी दिलेली आहे मंडळीमध्ये ती तू कर. प्रभू करो तुम्हाला मला आशीर्वाद करो. प्रभु तुझशी
विचार जे काय आहे ते आपण बाजूला ठेवूया आणि प्रभू येशू ख्रिस्त हा जो देवाचा कोपरा आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर वधण्यात आलेला आहे. आणि याचं कारण हेच आहे की त्याच्या मरणामध्ये तुम्हाला मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. यावेळेस वचन वाचूया. करिंथीयांचं पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 पासून पुढे. कारण जे मला प्रभू असून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. यावेळेला आपण प्रार्थना करूया भाकरीसाठी. पहिलं संदेश परिषद आकाश व पृथ्वीचा निर्माण करतो तुला मान महिमा आणि सरस्वत करू. 2000 वर्षापूर्वी प्रभू तो त्या वधस्तंभावर आमच्यासाठी मोडला गेलास. तुझी देवी योजना जी होती त्या योजनेमध्ये तू आज आम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी बोलवलेलं आहेस. आणि तुझं वचन जाणतं जो कोणी भाकर खातो आणि जे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन आहे. आज जो वधलेला कोपरा आहे त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. देवाची तारणाची योजना जी आहे त्या योजनेवर आमचा विश्वास आहे आणि हे ज्यावेळेस आम्ही घेतो त्याच्याद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन आहे, आम्हाला आरोग्य आहे, आम्हाला शांती आहे, समाधान आहे, कारण तू आमच्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पावलेला आहे. आज ही भाकर घेत असताना तू आम्हाला सहाय्य मदत कर, तू आम्हाला आशीर्वादित असं कर, तू आमच्या बरोबर राहा. आम्हाला येणारा आठवडा आणि या सर्व येणारा महिना आज संपूर्ण आशीर्वादित असं कर. येशूच्या गोड आणि प्रिय नावाने आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडलं गेलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडलं गेलेलं आहे. भाकर घेऊया. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसंच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. पहिलं संदेश परिषद आकाश व पृथ्वीचा निर्माण करतो तुला मान महिमा आणि सरस्वत करू. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो की आज तुझं रक्त आमच्यासाठी 2000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी सांडलं गेलेलं आहे. त्या रक्ताच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन आहे आणि आजही ते रक्त आज आमच्यासाठी ते कार्य करत आहे. आमच्या पापाची तू दयेने आणि कृपेने क्षमा केलेली आहे. यापुढे आम्ही कुठल्या प्रकारचं आमच्या स्वतःला पापी समजत नाही, तर आम्ही असं म्हणतो की ख्रिस्ताच्या रक्ताने आम्हाला तू खंडून घेतलेलं आहे. आम्ही आमच्या स्वतःचे नाही तर आम्ही तुझे आहोत. प्रार्थना करतो की आज संपूर्ण मंडळीसाठी मागत आहे. हा प्रभूजनाचा विधी कदाचित अनेक लोकांना मिळत नसणार आहे प्रभू, तरी देखील आम्ही प्रार्थना करतो की लवकरात लवकर आम्ही या लॉकडाऊन मधून बाहेर पडून पुन्हा एकदा ही सहभागिता घेण्यासाठी आमच्या अंतर्गत उत्सुक आहे प्रभू. त्यासाठी आम्हाला तू सहाय्य मदत कर. या द्राक्षासाठी आम्ही प्रार्थना करतो हे रक्ताचं प्रतीक म्हणून आम्ही वापरत असताना प्रभू तर तो आशीर्वादित असं कर. आम्हाला योग्य असं मार्गदर्शन दे आणि आम्हाला चालू प्रभू होईल जे सर्वांच्या गौरवासाठी येशूच्या गोड आणि प्रिय नावानं जाईल. आमेन. रक्त तुमच्यासाठी सांडलं गेलं. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडलं गेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त माझ्यासाठी सांडलं गेलं आहे. आपण सर्वजण म्हणून पिऊया. पहिलं संदेश परिषद आकाश व पृथ्वीचा निर्माण करतो तुला मान महिमा आणि सरस्वत करू. प्रभू आज प्रभूजनाचा विधी तू आशीर्वादित केलास याबद्दल धन्यवाद करतो. तुझी योजना आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण केलीस याबद्दल देखील तुझ्या धन्यवाद करतो. सर्व लोकांसाठी तू प्रार्थना करतो. सर्वांना तू आशीर्वादित असं कर. सर्वांच्या बरोबर तू राहा. सर्वांना तू आशीर्वादित कर आणि सर्वांच्या गरजा ख्रिस्त येशूवर पूर्ण कर. होईल ते सर्वांचा गौरवासाठी येशूच्या गोड आणि प्रिय नावानं तुमचा आमेन. प्रार्थना करून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या अज्ञासातून सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सैतापासून सोड. कारण ही राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझीच आहे. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतर्गणी व तुमचे विचार आतापासून सदा सर्व काळ ख्रिस्त येशूमध्ये राखो. आणि देव बाप, देव पुत्र आणि देव पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हा बरोबर आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य